मी ज्योती काही बोलते. तुम्हाला तर माहीत आहे मी किती टेन्शनमध्ये राहते आणि किती मला तकलीफ देतात ते तुम्हाला तर मी सांगितलेलंच आहे. व्हिडिओमध्ये कमेंट पण देतात तुम्ही इतके काय टेन्शनमध्ये असता, अजून पण कमेंट येतात इंस्टाला तुम्ही काय टेन्शनमध्ये असतात. म्हणून मी तुम्हाला इकडं सगळी कहाणी सांगायचा प्रयत्न करते, म्हणजे दाखवते की त्यांनी काय करतात. म्हटलं की सुद्धा प्यायला जातात आणि पुन्हा येऊन मला त्रास देतात. मी किती सांगते स्वतःची बी काळजी घ्या, मला त्रास देऊ नका. मला तर ते त्रास दिलेच, मला तर एकदम त्रास देऊन देऊन मला लई तकलीफ दिले आणि आता सध्या त्यांना पण बरं नाही. तर तुम्ही तर बघत होतो माझ्या किती टेन्शन असतं आहे. तर त्यांना म्हणत होते मला लई त्रास देतात, त्रास मला देतात. तुम्ही पण चांगलं राहा म्हणून सांगत होते, त्यांना म्हणत होते. त्यांना नाही चांगलं राहायचं नव्हतं, मी थोडं चांगलं राहिलं तर मी त्यांना बघत नव्हतं. आता बघावं कुणाला लागणार आहे, मलाच बघावं लागणार. शिकणारे संगत बोलते त्यांना काय करायचं आता बघावं तर मला लागणार आहे. मला किती पण तकलीफ देतं बघावं लागणार आहे. दाखवतं तुम्हाला लाईन ते लागणार नाही. तर त्यांना लावलेले आहे सलाईन. अजून बघा किती आता तर लावलेले. तर आताच थोडीच झाली, अजून संपायला वेळ लागणार. हे संपल्याच्या नंतर दुसरं अजून लहान लावायचं, नंतर अजून एक छोटं लावायचं, मग घरी जाणार. तर आता त्यांना बोलू काय म्हणतात बघू, त्यांना थोडं म्हणजे बोलू ते काय म्हणतात बघू. कसं आहे, बरं आहे का? हा काय बरं आहे का? काय बरं आहे का? रोज त्रास देणं चांगले आहेत का ते गोष्टी? आता काय बोलणार नाही, ते गरिबावनी वाटतात, असे तर गरिबावनीच वाटतात. काय असलेल्यात ते सध्या त्यांचं बघताल की त्यांच्यामुळं तर किती मी नाराज असते, किती तकलीफ असते, तुम्हाला तर माहितीच आहे की. आता सध्या ते बोलायला पण तयार नाहीत, उगा हसायला लागले. ते गरीब गायवानी असं गरिबावनीच असते, पण लई त्रास असते. कुणालाच नसावं तसलं त्रास. मी तर काय तुम्हाला खोटं काय फेक बोलत नसते. लोक कसं आहे, दररोज मला जा जा म्हणत होते. मी कसं मी कुठंच जात नाही, जाऊ दे मी ते म्हणत असतात, त्रास देत असतात. जर मी गेला असलो तर असं जीवाला येऊन पडलं असलं तर कोण दाखवणार आहे? शिकणारे लोक काय दाखवणार आहेत? नाहीच. आपण किती पण त्रास सहन करून राहताव इथं, म्हणून आज मी हाय म्हणून बघते. नाही तर उगाच जा जा म्हटल्यावर मी गेल्यावर कोण बघणार आहे तुम्हीच सांगा. म्हणून एखाद्याला त्रास देऊ नये. त्रास देऊन देऊन एखाद्याला माणसाला आपणाला पण त्रास होत आहे, असं होतं आहे. त्यांचं सलाईन अजून संपल्यालं नाही. बसले घरजवळच आहे, पण घरला गेले नाही, संपल्यावरच जाणार. जिंदगी से जंग जीत लेंगे हम, साथी घर तेरा सा. मोठं लहान संपलं, आता छोटं लावलं. एवढं संपल्यानंतर आम्ही घरी जाणार. सलाईन संपले तर घरी जाणार आहोत. घरी गेल्यानंतर ह्यांना सकाळी जेवले पण नाही, जेवण चारून गोळी चारून आराम करायला.